बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका कायदा दाखल झाला आहे. मात्र त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र धनंजय देशमुख यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधत सर्वच आरोपींवर खुनाचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं स्पष्ट केलं. धनंजय देशमुख यांनी शुक्रवारी दिनांक 7 रोजी सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की 2-3 दिवसाला मी सीआयडी ऑफिसला येत असतो. आपल्याकडे काही माहिती असेल तर ती पुरविली जाते आणि तपासाबद्दल माहिती घेतली जाते. तपासाचा आढावा घेणं आपलं काम आहे. सीआयडीचे अनिल गुजर यांच्यासोबत चर्चा झाली. घुलेंच्या मोबाईल डेटा संदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, मोबाईलचा सर्व डेटा रिकव्हर झाला आहे. हा डेटा तपास यंत्रणेकडे आहे. विष्णू चाटेच्या मोबाईलचा डेटाही रिकव्हर केला आहे. तसेच सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा पोलिसांना मिळाला आहे. काही गोष्टी गोपनीय आहेत. वाल्मिक कराडवरील खुनाच्या गुन्ह्याबद्दल धनंजय देशमुख यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, तुम्ही रिमांड कॉपी बघितली तर सगळं स्पष्ट होईल. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला ही गोष्ट स्पष्ट आहे. 302 नवीन कलम 103 लागला आहे. खुनाच्या गुन्ह्यात मकोका लागला आहे. तसेच 120B कट कारस्थान रचल्याचा कलम लागला आहे आणि मकोका हे 4 गुन्हे सर्व आरोपींवर लागले आहेत. यात कुठलाही आरोपी सुटलेला नाही.